वर्षभरासाठी तांदूळ साठवून ठेवताना जरा ही बोरिक पावडर किंवा केमिकलयुक्त इंजेक्शन न वापरता अगदी नैसर्गिकरित्या हे कसं साठवायचं ते बघूया. त्यासाठी कडुलिंबाचा पाला घ्यायचा, पण सुकवलेला पाला वापरायचा, ओला पाला मात्र वापरायचा नाही. याची पोटली तयार करायची आहे. त्यासाठी सुती कपडा घेऊन त्यामध्ये कडुलिंबाचा पाला, 3 ते 4 चमचे मीठ आणि थोड्याशा लवंगा घालायच्या आणि ही पोटली तयार करायची. मीठ लगेचच जर तुम्ही तांदळाला लावाल आणि हवेच्या संपर्कात आलं तर मात्र ओलावा निर्माण होतो आणि तांदूळ खराब होतील. म्हणून अशी पोटली तयार करून घ्यायची. तर ह्या 4 ते 5 पोटल्या तयार केल्या. त्यानंतर लवंगाच्या अशा माळा बनवायच्या आहे. एक एक लवंग न घालता अशा माळा बनवून घेतल्या म्हणजे कामही सोपं होतं. आता जे तांदूळ आहे ते चांगले निवडून स्वच्छ करून घेतले. त्यामध्ये लवंग घातले आहेत आणि महिना किंवा 2 महिन्यासाठी वरती जेवढे तांदूळ हवे तेवढे एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचे. त्यामध्ये थोडेसे तांदूळ आणि या लवंगाच्या माळा घालायच्या. पण जे जास्तीचे तांदूळ आहे ते मात्र गोणीमध्ये भरून ठेवताना गोणी प्लास्टिकची हवी. त्यानंतर तांदूळ घालायचे आणि ज्या पोटल्या तयार करून घेतल्या आहेत त्यासुद्धा त्यामध्ये घालायच्या. व्यवस्थित याचं तोंड बांधायचं आहे आणि हवेशीर ठिकाणी या गोण्या ठेवायच्या म्हणजे वर्षभर तांदूळ खराब होत नाही, कीड किंवा सोंडे लागत नाहीत.